ईव्हीएमच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक। अरविंद केजरीवाल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह महाराष्ट्रातले पवारांच्या पक्षाचे नेते उपस्थित। शंभर शकुनी मेल्यावर पवार जन्माला आले, गोपीचंद पडळकरांची मार्कडवाडीत टीका। तर सदाभाऊ म्हणतात, पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी। उंदरांचा सुळसुळाट झाला तरी पवारांना फरक पडत नाही, उत्तम जानकरांचा पलटवा। नेतृत्वाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीत तणाव, ममता बॅनर्जींना अनेक पक्षांकडून वाढता पाठिंबा। वैयक्तिक मत असल्याचं सांगत काँग्रेसने मात्र फटकारलं। बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। नागपूर, संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरीसह अनेक शहरांमध्ये एल्गार। दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, नितेश राणे करणार फडणवीसांकडे मागणी। बांगलादेशच्या मुद्द्यावरून मुस्लिमांवर हल्लाबोल। कुर्ल्यामध्ये अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालकाला केवळ 3 दिवसाचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण। कंत्राटी भरती करताना निकष डावलले का, प्रश्न उपस्थित। बेस्टमध्ये कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, मात्र आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे कंत्राट पद्धत। भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदेंचा आरोप। दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 वर। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टाने फेटाळला। 48 वर्षांपासून सुरू असलेला वाद निकाली, हिंदू संघटनांकडून कोर्टाचं स्वागत। शासकीय रुग्णालयांना विशाल एंटरप्राइजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना। अन्न आणि औषधकडून सर्व औषधांची तपासणी करण्याचे आदेश। माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। न्यायाधीश शेखर कुमार यादवांच्या वक्तव्याची सुप्रीम कोर्टाकडून दखल। हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून मागवले तपशील। न्यायमूर्ती म्हणाले होते, बहुसंख्याकाच्या इच्छेनुसारच हा देश चालेल। पुण्यामध्ये बेकायदेशीर रोहिंग्यांच्या वास्तव्याने खळबळ। म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचं पुण्यामध्ये बस्तान। बीड जिल्ह्यात सरपंचाच्या हत्येप्रकरणी 6 पैकी 2 अटक। आणखी 4 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची राजनाथ सिंग यांनी घेतली भेट। रशिया युक्रेन युद्ध, सिरियासह संरक्षण सामुग्री खरेदीवर चर्चा झाल्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।